एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालयामध्ये या ठिकाणी 10,000 जागांसाठी या ठिकाणी भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातला असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय या भरतीमध्ये. आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायची जास्त चान्स आहे. मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर असणार आहे 40 मार्कासाठी हा पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. पासिंग पण यामध्ये कमी आहे. ओपन कॅटेगरीसाठी 40 पैकी जे पासिंग आहे हे 12 मार्कावर आहे. ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 40 पैकी पासिंग यामध्ये 10 मार्कावर आहे आणि त्याचबरोबर एससी कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे 40 पैकी 8 मार्कावर आहे. तर जास्त चान्सेस आणि आपलं जर एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालयामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 3 ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे. नागपूर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, तर ह्या 3 ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोकरी करावं लागणार आहे मंत्रालयाच्या अंडरमध्ये. ठीक आहे, तर कोणकोणतं कामं करावं लागणार आहे ते पण तुम्हाला पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कधीपर्यंत एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालयाची भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, ग्राउंड आहे की नाही आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर बघा, एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये 2 पद आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक एमटीएसचं पद आहे, त्याला मल्टीटास्किंग सुद्धा म्हटलं जाते, आणि एक हवालदारचं पद आहे. एक लक्षात ठेवा, हवालदार पदामध्ये खाकी वर्दी सुद्धा राहणार आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे, पोलिसांसारखी 2 पद आहे, एमटीएसचं पद आहे आणि हवालदारचं पण आहे. तर या दोन्ही पदामध्ये शिक्षण 10वी पास महिला उमेदवार, पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येते. तर यामध्ये जे काही एमटीएसचं पद आहे त्यामध्ये आपलं ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. जे काही हवालदारचं पद आहे तर हवालदार पदामध्ये आपलं ग्राउंड पण होणार आहे, उंची पण लागणार आहे, पेपर पण राहणार आहे. तर अशा प्रकारे प्रक्रिया. तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये जे आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर मंत्रालयाच्या अंडर आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, कोणती ड्युटी करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर बघा, एमटीएसमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे तर बघा, फाईल व्यवस्थापन, कार्यालयातील फाईल्स आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे व एका विभागातून दुसऱ्या विभागात पोहोचवणे हे काही मंत्रालयाच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे एमटीएस पदामध्ये. त्याचबरोबर कार्यालयांमध्ये झेरॉक्स काढणे, फॅक्स पाठवणे, टपाल डाक वाटणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहाय्यक म्हणून काम करणे. त्याचबरोबर देखभाल, तर कार्यालयातील रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे आणि दैनंदिन कामे सुरळीत पार पाडण्यास मदत करणे हे काही काम करावं लागणार आहे. जे काही आता हवालदारचं पद आहे, हवालदारमध्ये कोणती ड्युटी असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा कार्य, तर बघा जीएसटी, कस्टम्स किंवा नार्कोटिक्स विभागाच्या इमारती व परिसराची सुरक्षा पाहणे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर छापेमारीत मदत, तर विभागाकडून कुठे छापा रेड पडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याच्या किंवा इन्स्पेक्टरच्या सोबत जाऊन सुरक्षा व मदत करण्याचे काम करणे. आणि फील्ड ड्युटी ही खाकी गणवेशाची नोकरी असल्याने कार्यालयाबाहेर देखील काही फील्ड ड्युटी किंवा पहारेकरीचे काम असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर खाकी वर्दी यामध्ये राहणार, एक लक्षात ठेवा, एसएससी एमटीएस हवालदारमध्ये एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे यामध्ये असणार आहे. तर आता यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते. महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागणार आहे. आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नसणार आहे, एक लक्षात ठेवा. आपलं जर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे. तर आता एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर असणार आहे, 40 मार्काचा पहिला आपला या ठिकाणी पेपर असणार आहे. तर बघा, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 40 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर जे यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. आणि त्याचबरोबर पेपरमध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तुक्क्यामध्ये सुद्धा पेपर निघू शकते. आणि पासिंग कमी आहे, 40 मार्काचा हा पेपर असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आणि त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न, 40 पैकी जर आपले
या ठिकाणी 12 मार्क जर बरोबर असेल ओपन कॅटेगरीचे तर पेपर पास आहे, ओबीसी आणि ईडब्ल्यूचे तर 10 मार्क आले बरोबर आणि SC/ST जे 8 आले तर आपण पेपर पास राहतो, पेपरमध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि पेपर पास झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा बोलावलं जाते, म्हणजे 2 पेपर आहे, सेक्शन 1 सेक्शन 2चा आणि सेक्शन 2चा यामध्ये तो पेपर होणार आहे। तो जे विद्यार्थी मित्रांनो पेपर झाल्यानंतर त्याची तारीख येते एक लक्षात ठेवा। तर सेकंड जो पेपर असणार आहे तर तो जे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 3 गुण आहे, म्हणजे 150 मार्काचा हा पेपर राहते। या ठिकाणी 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर बघा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर पेपरसाठी 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी राहते। तर मेन जे मेरिट याच्यावरच बनते एक लक्षात ठेवा। तर हा जो या ठिकाणी सेक्शन 2चा जो पेपर आहे याच्यावरच आपलं मेरिट लागते, कारण की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेजचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न अशा प्रकारे 50 मार्काचा पेपर राहते। तर अशा प्रकारे आपला पेपर होणार आहे आणि याच्या बेसवर मेरिट लागते। आणि महाराष्ट्राचं जे मेरिट आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो कमी लागते एक लक्षात ठेवा। SSC एमटेक हवालदारमध्ये स्टेट वाईज या ठिकाणी कडाप लागतो एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे महाराष्ट्राचा जो कडापा हा वेगळा लागतो आणि बाकीच्या जिल्ह्यांचा जो कडापा हा वेगळा लागते। बाकीच्या राज्यापेक्षा महाराष्ट्राचा जो कडापा हा या ठिकाणी डाऊन जातो एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे SSC एमटेक हवालदार मंत्रालयामध्ये। तर अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे एमटेक आणि हवालदारचा। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे ग्राउंड असणार आहे जे हवालदारचा पद आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 57 सेंटीमीटर लागणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे उंची लागणार आहे तर ते 152 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि ग्राउंड पण यामध्ये खूप इजी आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 15 मिनिटांमध्ये मारायचे। तर आरामात आपण या ठिकाणी 1600 मीटर रनिंग 15 मिनिटांमध्ये मारून देतो, कारण की 15 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनिंग मारणं म्हणजे या ठिकाणी स्लो जरी मारले तरी सुद्धा आपण ग्राउंड या ठिकाणी पास होऊ शकतो एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंड आहे। त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांना 8 किलोमीटर सायकल चालवावं लागणार आहे 30 मिनिटांमध्ये। तर अशा प्रकारे ग्राउंड आहे। महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांचं जे वजन आहे 48 किलोच्या वरती असलं पाहिजे, खाली असले तर फेल केलं जाणार अपात्र। आणि त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं महिला उमेदवारांसाठी ग्राउंड किती आहे तर महिला उमेदवारांना 1 किलोमीटर रनिंग आहे 20 मिनिटांमध्ये। तर 20 मिनिटांमध्ये आपण आरामात या ठिकाणी मारून, तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये मारायचे आहे। तर आरामात आपण या ठिकाणी 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटांमध्ये आरामात या ठिकाणी मारून देतो, कारण की एकदम इजी आहे। स्लो जरी धावलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी ग्राउंड पास होऊन जाणार आहे एक लक्षात ठेवा। तर इझी यामध्ये ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा। तर त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन महिला उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर या ठिकाणी सायकल चालवावं लागणार आहे 25 मिनिटांमध्ये। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया SSC एमटेक हवालदार मंत्रालय या भरतीची। तर आपल्याला मंत्रालयाच्या अंदरच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, जे काही मुंबई सारख्या ठिकाणी मंत्रालय आहे, नागपूर सारख्या ठिकाणी मंत्रालय आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी पुणे सारख्या ठिकाणी अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे मंत्रालयामध्ये। आता SSC एमटेक हवालदार मंत्रालयाची ही भरती या ठिकाणी 10,000 जागांसाठी निघत आहे। कधीपर्यंत निघत आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला आपल्याला या ठिकाणी SSC एमटेक हवालदारची मंत्रालयाची ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की SSC एमटेक हवालदार मंत्रालयाची जी ही भरती ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये ही निघणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय